मंडळी नमस्कार. विषय असा आहे, की जगप्रसिद्ध शनी शिंगणापूर देवस्थान जे आहे, त्या देवस्थानचा जो घोटाळा मध्यंतरी गाजला होता, तो घोटाळा हजारो कोटी रुपयांचा असल्याचं सांगितलं गेलं. राज्याच्या विधानसभेत पावसाळी अधिवेशनात 5 ते 6 महिन्यांपूर्वी आष्टीचे आमदार सुरेश अण्णा धस यांनी शनी शिंगणापूर देवस्थानचा हा जो घोटाळा आहे, तो 4.5 ते 5,000 कोटींचा असल्याचं त्यावेळेस सांगितलं. त्यानंतर 1,500 कोटींचा घोटाळा असल्याचं सांगितलं. आणि त्यामध्ये नेवासा विधानसभेचे जे सध्याचे आमदार आहेत, विठ्ठलराव लंगे यांनी सुद्धा त्यांच्या सुरात सूर मिळवून शनी शिंगणापूर देवस्थानमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप त्यावेळी केला होता. आणि विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घोटाळ्या संदर्भातला जो काही चौकशी अहवाल आहे, तो अहवाल राज्याच्या जे काही पावसाळी अधिवेशन झालं, त्या अधिवेशनादरम्यान त्यांनी वाचून दाखवला होता. आणि तो अहवाल, चौकशी अहवाल जो काय आहे तो त्यावेळी त्यांनी जो वाचून दाखवला, त्यानंतर या घोटाळ्याची व्याप्ती फार मोठी असल्याचं समजलं. आणि त्यानंतर तपास झाला. पोलिसांनी तपास केला. सायबर विभागाच्या पोलिसांनी तपास केला. त्यानंतर दोघांना अटक केली. सचिन शेटे, सचिन पवार. आणि त्या दोघांकडनं म्हणजे सुरुवातीला सांगण्यात आलं, की दोघांच्या अकाउंटवर प्रत्येकी दीड-दीड काही 1-1 कोटी आलेले आहेत. प्रत्यक्षात मात्र दोघांच्या अकाउंट, एकाच्या अकाउंटला, एकाच्या बँक खात्यावर 67 लाख, दुसऱ्याच्या खात्यावर काहीतरी असे 60-70 लाखाच्या दरम्यान, सरासरी एक कोटी, समजा 1,30,00,000 असा काहीतरी व्यवहार काहीतरी आहे. मात्र जो घोटाळा 4,500 कोटीचा होता, त्यानंतर 1,500 कोटीवर आला, त्यानंतर 500 कोटीवर आला, त्यानंतर बघा आता कुठेतरी 77 लाखावर आला. म्हणजे हे जे जे काय चाललंय, ते त्या घोटाळ्याच्या संदर्भात जो काय मोठा डोंगर पोखरला. आणि तो डोंगर पोखरून शेवटी हाती काय आलं? उंदराचं पिटूकलं. उंदीर पण नाही, उंदराचं पिलू. म्हणजे काय, कोणी सेटलमेंट केली, कोणी डील केलं, कशी डील झाली, कुठं डील झाली, किती कोटींमध्ये डील झाली, त्यामध्ये कोण कोण होतं, आणि काय काय सेटलमेंट झाली, कोणी कोणाला पाठीशी घातलं, असे अनेक प्रश्न साहेब शनी भक्तांमध्ये आहेत. आणि त्या सर्वच प्रश्नांची उत्तरं शनी भक्तांना मिळणं क्रमप्राप्त आहे. आणि ही जबाबदारी कोणाची? मागच्या विश्वासांती, मागच्या विश्वासांची नाही. मागच्या विश्वास त्यांचा कार्यकाळ संपला, त्यांचे काय ते बाहेर आहेत. म्हणजे घोटाळे केल्याचा आरोप त्यांच्यावर जरी असला, तरी या घोटाळ्याचा जो पाठपुरावा आहे, तो पाठपुरावा करण्याची जबाबदारी कोणाची? सध्याचं जे सरकार नियुक्त मंडळ आहे, त्या मंडळाची आहे ना. ते मंडळ नेमकं काय करतंय? पोलिसांनी तपास केला. आता मध्यंतरी भारतीय जनता पार्टीचे युवा नेते नेवाशाचे ऋषिकेश शेटे पाटील यांनी मध्यंतरी फेसबुकच्या त्यांच्या एका पोस्टमध्ये म्हटलं, की पोलिसांचा हा तपास संशयास्पद आहे आणि याचा फेर तपास व्हावा, या घोटाळ्याचा फेर तपास व्हावा, अशी मागणी ते करणार आहे. आता ती मागणी करतील तेव्हा करतील. आता प्रत्यक्षात काय आहे? या घोटाळ्याचं नेमकं हजारो कोटीचा घोटाळा, 4,000 कोटी, 1,500 कोटी, 500 कोटीचा हा जो घोटाळा फक्त 77 लाखावर येऊन थांबला, हे लहान मुलाला तरी पटेल का हो? नेमकं कुठं सेटलमेंट झाली? कोणी सेटलमेंट केली? कोणी डील केली? कोणाच्या संस्था वाचवायच्या होत्या? कोणाकडे देवस्थान ठेवायचं होतं? कोणाचं राजकारण, कोणी कोणाला ब्लॅकमेल केलं, राजकीय दृष्ट्या ब्लॅकमेल केलं, पॉलिटिकल ब्लॅकमेल? हे हे प्रश्न कुठेतरी कुणीतरी विचारला पाहिजे ना. दुर्दैवाने काय झालंय, की या या संदर्भात कुठलेही पुरावे नाहीत. ठीक आहे, कोर्टात मॅटर चालू आहे. कोर्टाच्या तारखा सुरू आहेत. तारीख पे तारीख. तर त्यावर फारसं भाष्य करणं योग्य ठरणार नाही. परंतु तारखा सुरू राहतील. प्रकरण म्हणजे काय, याच्या कोर्टामध्ये काय त्याचं खटल्याचं कामकाज सुरू राहील, सुनावणी सुरू राहील. मात्र निकाल प्रत्यक्ष हाती येऊन काय होईल? आता नेवासा कोर्टामध्ये 2,500 पानांचं दोषारोपपत्र आहे, चार्जशीट. ते नुकतं दाखल करण्यात आलं.
त्या संदर्भातला पण आता पाठपुरावा घेणं अपेक्षित आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयाने या घोटाळ्यासंदर्भात 700 पानाचा अहवाल तयार केला होता. त्या अहवालाचं सध्या काय आहे? तो एक प्रश्न प्रलंबित आहे. सायबर जे नगरचं सायबर क्राईम आहे, त्या सायबर विभागाने, त्या सायबर विभागाच्या पोलिसांनी तपास करून किमान 77 लाखापर्यंत तरी जी रक्कम आहे 77 लाखांची, ती तरी कमीत कमी उघडकीस आणली. मात्र ज्यांनी हा आरोप केला, हे आष्टीचे आमदार सुरेश अण्णा धस असतील किंवा नेवाशाचे आमदार विठ्ठलराव लंगे असतील, किमान ह्या ठीक आहे, समजा आष्टीचे आमदार सुरेश अण्णा धस असं नाही, पण विठ्ठलराव लंगे हे नेवाशा तालुक्यातले आहेत आणि या घोटाळ्यासंदर्भात पाठपुरावा करणं त्यांची नैतिक जबाबदारी आहे. किंवा त्यांनी तरी या संदर्भात लक्ष घालून कुठेतरी याचा पाठपुरावा करणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे. ते तसं होताना दिसत नाही, हे फार मोठं दुर्दैव आहे शनी भक्तांचं. आणि या माध्यमातून शनी भक्तांना अशी विनंती करावीशी वाटते, की तुम्ही जो काही या देवस्थानच्या मध्ये जे काही दान देता, उघड दान, गुप्त दान काय असेल ते. गुप्तदान ठीक आहे, पण ते जे दान देता, काही लाख रुपयामध्ये, काही जे जे काय असेल ते, त्याची पावती तुम्हाला दिली जाते का हो देवस्थानकडून? मागची परिस्थिती तशीच होती. त्यावेळेस सुद्धा पावती मिळत नव्हती. उदाहरणार्थ चौथ्या रोज जाण्यासाठी तुम्हाला तेल ओतण्यासाठी तुम्हाला शनिदेवाच्या स्वयंभू शिळेवर तेल ओतण्यासाठी ₹500 पावती ₹500 घेतले जातात. त्याची तरी किमान पावती दिली जाते का? पंढरपूरमध्ये तुम्ही जर दर्शन घेतलं आणि दर्शन ₹200-250 काय असेल, तुम्ही जर ऑनलाईन ऑनलाईन तुम्ही जर देणगी दिली पंढरपूरच्या देवस्थानला, तर लगेच 5च मिनिटात तुम्हाला पावती दिली जाते. रंगीत स्वरूपाची विठ्ठल रुक्मिणीचं फोटो असलेली एकदम, आणि त्याबरोबर त्या पावतीबरोबर प्रसाद पण दिला जातो. तसं शनी शिंगणापूरमध्ये सुरू होईल का? पावती कशासाठी? त्या पावतीचं पुढं ऑडिट होईल. ऑडिट करता येतं. म्हणजे त्या संबंधित देवस्थानला नक्की किती नफा झाला, किती किती गंगाजळी त्या देवस्थानच्या तिजोरीत किती दान जमा झालं, याचं कुठेतरी ऑडिट करता येईल, त्या पावत्या असल्या तर. पण प्रत्यक्षात तसं होत नाही. शनिदेव प्रत्येक वेळेस काठी घेऊन मागे लागत नाही. मी प्रत्येक वेळेस बोलतो, शनिदेवाच्या काठीचा आवाज होत नाही, मात्र ती लागतेच. म्हणूनच एक जण मृत्यूच्या दारात आहे. एका जणाच्या छातीमध्ये, माफ करा, हृदयामध्ये 5 ते 6 ब्लॉकेज निघाले. काहींना रात्री झोप येत नाही. कर्जबाजारी झाले. खूप टेन्शन आहे. याचा परिणाम म्हणजे कशाचा परिणाम हा? शनी देवाच्या लुटीचा. अजूनही पुढे असंच सुरू राहणार आहे. कारण शनिदेव आहेत. शनिदेव ही न्यायाची देवता आहे. यमराजाचे ते मोठे बंधू आहेत. यम अग्रज. त्यामुळे ते नक्कीच न्याय तुमचा म्हणजे घोटाळा करणाऱ्याचा, या घोटाळेबाजांचा नक्कीच न्यायनिवाडा करतील आणि 7:30च्या माध्यमातून या घोटाळेबाजांच्या झोपा नक्कीच उडतील, अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शनिदेव.